आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकरांची अजब उत्तरं पाहायला मिळाली। डिपॉझिट मागताना डॉक्टरच्या डोक्यामध्ये काय राहूकेतू आला माहित नाही असं अजब उत्तर या डॉक्टरांनी दिलंय आणि त्यावरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा टोला लगावलाय, प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूयात। छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा विसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता। राहू केतू घुसले ना, राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत। जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत। हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत। हे काही आम्हाला सांगायची गरज नाही। आणि अंधभक्त हा धर्मांध असतो, त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही। त्यांच्या डोक्याला मेंदूला बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात।